लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. डोळ्यांत अश्रू, शब्द अडखळलेले आणि आवाजात अपार दुःख. देवळालीच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे आज अजित पवारांच्या शोकसभेत भावनिक झाल्या. आई वडिलांनंतर दादांनीच मला प्रेम दिलं असं सांगताना अक्षरशः त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. माझ्या मतदारसंघातील स्मशानभूमीच्या कामासाठी 1 कोटी रुपयांच्या फाईलवर शेवटची सही करून दादा गेले. आभाळ कोसळल्याची भावना व्यक्त करत पक्षाचा आदेश असल्यानं मुंबईला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दादांचे अनंत उपकार कधीही विसरणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीसोबत राहणार अशी ठाम ग्वाही सरोज अहिरेंनी दिली आहे. आपल्यातून गेले असं सुद्धा उच्चारायला प्रचंड त्रास होतो. कारण गेले 4 दिवस झाले स्वतःला समजवते आहे की आता तुझे दादा नाही, परंतु मन काही मानत नाही. इकडून आवाज देतील, इकडून फोन येईल. मुंबईला बोलवले तास ओढ लागली आहे की आज तरी दिसतील, आज तरी भेटतील. दादांविषयी काय बोलू, माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. माझ्यासारख्या LIC जॉब करणाऱ्या नगरसेवक जरी होते तरी नगरसेवकाचा कार्यकाळ माझा 2 वर्षांचा. मला उचलून तिकीट दिलं. माझ्यासारखं सर्वसामान्य मुलीला आमदार बनवलं. एकदा नाही तर 2दा. विकास कन्या पिंपरीला सांगितलं होतं, जायंट किलर कसली जायंट किलर, ती आपली कन्या आहे, विकासाला वाहिलेली आहे. आणि विकास कन्या माझा विकासाचा महामेरू हरपला. मला प्रचंड दुःख आहे. मी 1990ला मी 8-9 वर्षांची होते, मला आठवत नाही. माझे वडील गेले. एक चित्र डोळ्यासमोर आजही आहे की वडिलांसमोर मृतदेह पडलेले आहे आणि आई रडती. त्याला बिलकुल एवढंच आठवतं आणि आम्ही आईला बघून रडायचो. समजत नव्हतं की बाप वारलाय किंवा बाप देवाघरी गेलाय. माझा राजकीय, माझा दादा, माझा खूप मोठा आधार देवाने हरपून घेतला. त्यांनी एक फाईल पुढे केली. शेवटची सही माझ्या मतदारसंघातल्या सिद्धपिंपरी गावाच्या स्मशानभूमीला 1 कोटी रुपये देऊन गेले. दादा शेवटचं काम माझ्यासाठी केलं. कसं विसरणार मी त्यांना आणि कसे अश्रू थांबणार. आज पवार कुटुंबाला आमच्या सर्वांची, आमदारांची गरज आहे आणि आपल्या सर्वांची परवानगी घेऊन मुंबईला जाते आहे. काय घडामोडी घडता आहे काही समजत नाहीये, परंतु बोलवणं आलेलं आहे. पक्षाचा आदेश आहे, जायचं आहे. आम्ही पवार कुटुंबाच्या सोबत कायम राहू. आपण सर्वही त्यांच्यासोबत राहाल अशी अपेक्षा आहे. आज दादांच्या उत्तराधिकारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी पवार, आम्ही असं बातम्यांमधून ऐकतो आहे की आज त्यांचा शपथविधी आहे. तर तो दिवस आम्हाला दे. हे सगळं आमचा भ्रम आहे, आमच्या मनाचे खेळ आहेत, वाईट स्वप्न आहे. हे सगळं कृपया आम्हाला झोपेतून उठव आणि हे सगळं मिटव आणि आमचे दादा आम्हाला परत दे. हेच वाटतं आहे. इतका पुण्यवान माणूस, गोरगरिबांचे काम करणारा माणूस, त्याला हे पुण्य आडवं येऊ नये. ही कसली कर्मकथा आहे. किती बोलू आणि काय बोलू समजत नाही. परंतु दादा, तुमची बहीण, तुमची छोटी बहीण, रक्ताचा जरी नातं नव्हतं आपल्या दोघांमध्ये, परंतु जे तुम्ही आशीर्वाद दिला, जे जवळ घेतलं, जे प्रेम दिलं, जाता जाता शेवटची सही माझ्या मतदारसंघाच्या फाईलवर केली. हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही आणि आयुष्यभर मी तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाही.
निमित्ताने मी देते माझ्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. परमेश्वर असेल, आता विश्वास नाही राहिला माझा, असेल तर तुझी काम आमचे दादा करतील. तू फक्त काम सांग त्यांना, जे तुझ्याकडून होत नसेल ते दादा करतील. आमच्या दादांना. दरम्यान आमदार सरोज अहिरे यांनी यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.